भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी होतं। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। भाऊ, भाजपाचं अधिवेशन पार पडते, काय अपेक्षा आहे त्या अधिवेशनामधून? भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन हे सातत्यानं होत असतात आणि हा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यक्रमाचा भाग आहे आणि त्या माध्यमातून आज पुण्यामध्ये माननीय अमित शाह साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे सगळे अन्य नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आजची कार्यकारिणी पार पडते आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की अशा कार्यकारिणीमधून आमच्या कार्यकर्त्यांचं बळ वाढतं, कार्यकर्त्यांच्या ज्ञानात भर पडते। भारतीय जनता पार्टीचं या देशाच्यासाठीचं व्हिजन काय आहे ते व्हिजन या कार्यक्रमातून आम्हाला कळतं। भाऊ, आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 45+ नारा दिला होता। भारतीय जनता पक्षाला केवळ 9 जागा मिळालेल्या आहेत। विधानसभेच्या दृष्टिकोनातून कशी व्यूहरचना असणार? बघा, विधानसभेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आजच्या या कार्यकारिणीमुळे, या मार्गदर्शनामुळे आणखी मोठ्या प्रमाणात बळ हे कार्यकर्त्यांना मिळेल आणि पूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या माध्यमातून विधानसभेला आम्ही सामोरं जाऊ आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये विरोधकांना जे काय वाटतंय की आम्ही आता पुन्हा सत्तेत येऊ, तर असं काही होणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता परत महाराष्ट्रामध्ये येईल आणि पुढे भविष्यात चांगलं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल। या अधिवेशनावर बोलताना शरद पवार असं म्हणालेत भाऊ की अमित शहानी जास्तीत जास्त महाराष्ट्रात यावं, ज्यामुळे महाविकास आघाडीला फायदाच होतो त्याचा। हे बघा, शरद पवारांना काय झालंय, आता थोड्या जागा निवडून आल्या तर त्यांना वाटायला लागलं की माझ्यासारखा आता नेता कुठं महाराष्ट्रात देशात नाही आहे, पण तशी परिस्थिती नाही आहे। अमित शाह साहेब काय पहिल्यांदाच इथं महाराष्ट्रात आलेत अशातला भाग नाही आणि पवारांच्या सांगण्यानं भारतीय जनता पार्टी चालत नाही। भारतीय जनता पार्टी स्वयंभू आहे, आमचे नेते सक्षम आहेत, ते ठरवतील किती दिवसात यायचं, किती दिवसात नाही यायचं। पवारांच्या सल्ल्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही। अजित पवार महायुतीमध्ये असल्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर उमटतोय असं एकंदरीत चित्र दिसतंय। नाही, असं तर आता काय नाही, आता चालू आहे सगळे महायुतीच्या माध्यमातून जोरदार वेगवेगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून येत आहेत। आता माझी लाडकी बहीण योजना तुम्ही बघते, गावागावामध्ये आता सगळ्या महिला भगिनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद देत आहेत। शहरातल्या महिला तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत आहेत। तर आता लाडका भाऊ पण योजना आलेल्या आहे, शेतकऱ्यांच्यासाठी खूप चांगल्या योजना राज्य सरकारनं मागच्या अधिवेशनामध्ये दिल्या। तर आता खूप चांगल्या पद्धतीनं हे सरकार काम करतंय, त्यामुळं कुणी काय बोलत असेल विरोधक तर त्याच्यावरती फार काय लक्ष देण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार का? हा, गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून दिसणार का? कळेल ना, थांबा ना। हे होते भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.